नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची माप अंगावरून कशी घ्यायची ते परफेक्ट माप कसं घ्यायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू. तर हे बघा, आपल्याला ब्लाऊजसाठी लागणारे कोणकोणती माप आहेत तर ती मी आधी लिहून घेतलेले आहेत. तर हे बघा, पूर्ण उंची, छाती, कंबरघेर, बाही उंची, दंडघेर, शोल्डर, मुंढा, मागचा गळा आणि पुढचा गळा. तर एवढी माप आपल्याला घ्यायची आहेत. तर ती कशी घ्यायची तर तुम्हाला तेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. घ्यायची आहे पूर्ण उंची. तर हे बघा, पूर्ण उंची कशी घ्यायची. इथं हा गळ्याचा राऊंड असतो आणि इथं हे शोल्डर आपलं बाहीचं जॉईंट असतं. तर या दोन्हीच्या मध्ये टेप ठेवायचा आणि सरळ आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढी घ्यायची. तर आपण कस्टमरला विचारायचं आणि त्यांच्या आवडीनुसारच उंची घ्यायची. तर हे बघा, हिची उंची आहे 12.5 इंच. तर आपण लगेच लिहून घ्यायचं हे माप 12.5 इंच. तर लगेचच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे. तर आपण जसं उंचीला माप टेप ठेवला होता ना त्याच पद्धतीने टेप ठेवायचा आणि या पद्धतीने गळ्याची उंची घ्यायची आहे. तर हे बघा, हिचा गळा आहे 10.5 इंचाचा. आपण कस्टमरला विचारून त्यांना किती डीप पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचा. तर तुम्ही गळ्याची उंची अशी सरळ पण घेऊ शकता आणि अशी तिरकी पण घेऊ शकता. तिरकी घेतल्यावर इथं 11 इंच येतं, सरळ घेतल्यावर 10.5 येते. पण तुम्ही जशी उंची घेता अंगावर तशीच आपण कपड्यावर पण टाकायची. तिरकी घेतली तर तिरकी टाकायची, सरळ घेतली तर सरळच टाकायची. तर एवढं लक्षात ठेवायचं. तर ही झाली आपली गळा खोली. गळा खोली आहे 10.5 इंच. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर हे बघा, इथून तर इथपर्यंत शोल्डर आलं पाहिजे. जिथं आपला हा टेप झुकतो, हे बघा जवळून दाखवते, इथे आपला हा टेप झुकतो तर इथपर्यंत आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तसंच इकडून पण. तर आपलं शोल्डरचं माप आलं आहे 14 इंच. आता घ्यायचं आहे आपल्याला छातीचं माप. तर हे बघा, छातीचं माप या पद्धतीने घ्यायचं. पाठीमागून बघू शकता, असं गोल आकारात हा टेप ठेवायचा आणि असं मध्ये आतमधून एक बोट ठेवायचं. आता या पद्धतीने आपल्याला हे छातीचं माप घ्यायचं असतं. पूर्ण असं टाईट नसतं घ्यायचं, मध्ये एक बोट ठेवायचं आणि मग असं टाईट घ्यायचं. तर आपलं छातीचं माप आलं आहे 27 इंच. आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर हे बघा, कमरेचं माप देखील आपण छातीचं माप घेतलं त्याच पद्धतीने घ्यायचं. मध्ये एक बोट ठेवायचं, या पद्धतीने दिसतंय तुम्हाला. तर या पद्धतीने असं बोट ठेवायचं आणि मग टाईट माप घ्यायचं. तर कंबर आलेली आहे 21.5 इंच. आता घ्यायची आहे आपल्याला बाही उंची. इथं आपण बाही जोडतो ना तिथून ही उंची आली पाहिजे. तर बाही उंची आपण कस्टमरला विचारूनच घ्यायची. त्यांना लांब बाही पाहिजे, कोपरापर्यंत शॉर्ट पाहिजे, त्या पद्धतीने. आता हिची बाही मी घेते आहे 3 इंच. ही बाहीची उंची आहे 3 इंच. बरोबर घ्यायचं आहे. या पद्धतीने मध्ये बोट ठेवून लुझिंग द्यायची. 8.5 इंच. आता आपल्याला पुढचा गळा ठेवायचा आहे. इथे शोल्डर येतं ना, इथं माप आपला टेप ठेवायचा आणि या पद्धतीने पुढचा गळा मोजून घ्यायचा. त्या पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा. असं पण ठेवू शकता तुम्ही, तिरकं पण ठेवू शकता. तिरकं ठेवलं तर 6 इंच येते, सरळ ठेवलं तर 5.5 इंच येते. पण तुम्ही जसा टेपने मोजून घेणार ना तसंच कपड्यावर देखील टाकायचं, एवढं लक्षात ठेवायचं. तर हे बघा, 5.5 इंच मी सरळच घेते. पुढचा गळा आहे 5.5 इंच. आता घ्यायचं आपल्याला मुंड्याचं माप. तर या पद्धतीने टेप धरायचा. हे माप आपल्याला कटिंगसाठी नाही लागत पण फिटिंगसाठी खूप उपयोगाचं आहे, त्यामुळे हे माप घ्यायला विसरायचं नाही. तर हे आहे मुंडा. मुंडा आहे 12.5 इंच. या पद्धतीने मध्ये बोट ठेवायचं आणि या पद्धतीने हा टेप धरायचा.
ही सगळी आपली ही अंगावर घेतलेली ब्लाऊजची माप आहेत. त्याच्यावरून आपण एक ब्लाऊज कटिंग करणार आहे, तर त्याचा व्हिडिओ येईलच. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कटिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका.